आता मुंबईमध्ये पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि घटक पक्षाचा कामापुरता मामा होऊ नये अशी अपेक्षा बच्चू कडूंनी व्यक्त केली। तर महायुतीतील पक्ष म्हणजे मेलेल्या कोंबड्या आहेत अशी टीका संजय राऊतांनी केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय लढाई सुरू झाली आहे। पाहुयात याच राजकीय लढाईचा हा रिपोर्ट। महायुतीच्या बैठकीत 14 तारखेला 36 जिल्ह्यांमधले मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच राज्यातून 45+ जागा जिंकण्याचा निर्धारही करण्यात आलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 6 विभागीय मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानंतर राज्यस्तरीय असा मोठा मेळावा घेतला जाणार आहे। पण महायुतीतल्या आगामी जागा वाटपावरून घटक पक्षांनी नाराजीचा सूर आळवलाय। या बैठकीला बच्चू कडू उपस्थित राहिले नाहीत, पण त्यांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या ते बघूयात। लहान घटक पक्षांवर लक्ष द्यावं, दुर्लक्षित करू नये। त्यांचा कामापुरता मामा असा होऊ नये। त्यांना सुद्धा भाजप मोठा पक्ष आहे, तर त्यांनी लहान पक्षाला विचारणं गरजेचं आहे ना। त्यांचाही विचार काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे न विचारता फक्त बैठकीत बोलायचं आणि आलूगुंडे खाऊन पाठवायचे, हे काही बरोबर नाही ना। महायुतीत सहभागी झालेल्या बच्चू कडूंनी खतखत व्यक्त केल्यावर विरोधकांना स्फुरण चढलं नसतं तरच नवल। स्फुरण चढलेल्या संजय राऊतांनी प्रचंड उत्साहात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याची संधी साधून घेतली। महायुती ना, आमचा काय संबंध आहे? नाराज आहेत आमची कुठे येते? आमच्या महाविकास आघाडी आहे ना। तर त्यांच्याकडे काहीच लक्ष नाही। कशाला लक्ष? मेलेल्या कोंबड्या आहेत त्या, त्यांच्याकडे काय पाहिजे? महायुतीतल्या घटक पक्षांना संजय राऊतांनी मेलेल्या कोंबड्यांची उपमा दिली। त्यामुळे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचं पित्त खवळलं नसतं तरच नवल। मग काय, संजय शिरसाटही तलवार उपसून मैदानात उतरले। रात्री लग्नामध्ये आल्यामुळं रात्री थोडासा पाहुणचार जास्त झालेला दिसतोय, म्हणून सकाळी 8:30 वाजताच आज ते बोलले। उतरण्याच्या पहिलेच आपण बोललेलं बरं, असं कदाचित त्यांचा असल भ्रम असेल, म्हणून ते बोललेले। रात्रीच्या कोंबड्या सकाळी त्याच्या पोटामध्ये कावकाव करत असल्यामुळं त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे। आमच्यामध्ये कोणताही मतभेद किंवा वाद नाहीत। संजय शिरसाट यांनी बाईटच्या माध्यमातून सपासप वार करून संजय राऊतांना उत्तर दिलं। एकंदरीतच जोपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही तोपर्यंत नाराजीचे सूर उमटतच राहणार आहेत। परिणामी राजकारणही सुरूच राहील। मात्र जागा वाटप झाल्यावर लोकसभा निवडणुकीच्या लढाईला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।